नाही। विरोधी पक्षांच्या 19 आमदारांच्या निलंबनावरून विधिमंडळात झालेली कोंडी काय नाही। विरोधकांचं बहुमत असलेल्या विधान परिषदेत गोंधळ घालून कामकाज रोखून धरण्यात आलं, तर विधानसभेत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला। सरकार आडमुठी भूमिका सोडायला तयार नसल्याचा दावा विरोधी पक्षांनी केलाय, तर अर्थसंकल्प हा संविधानिक दस्तावेज असल्यामुळे निलंबनाची कारवाई उचित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। जी चर्चा करायची असेल ती सभागृहात येऊन करा असं आवाहन त्यांनी केलंय। मात्र या गोंधळामुळे लेखानुदान विधान परिषदेत मंजूर होऊ शकलं नाही, त्यामुळे सरकारची कोंडी झाली असून आता भाजपचे मंत्री राज्यपालांना भेटण्याच्या तयारीत आहेत। बहुमताच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने कामकाज होत असल्याचा आरोप करण्यात आला। राज्यपालांनी सभापतींना पक्षपात न करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी मंत्री करणार आहेत। आम्हाला असं वाटत होतं की अर्थसंकल्पामध्ये तरी कुठं राज्याच्या सरकारला शेतकऱ्यांची दया येईल आणि अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार करेल। पण अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कर्जमाफीचा कसलाही प्रकारचा निर्णय ज्यावेळेस झाला नाही, त्यावेळेस मात्र अर्थसंकल्प झाल्यानंतर ज्यावेळेस 2-3 दिवसांनी अधिवेशन पुन्हा चालू झालं, तर जे विधानसभेमध्ये आमदार कर्जमाफीसाठी अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांच्या बाजूने घोषणा देत होते, कर्जमाफीच्या घोषणा देत होते, त्या 19 आमदारांना सुद्धा कर्जमाफी सभागृहात का मागितली म्हणून या सरकारने निलंबित केलं। दुसरीकडे आज आपण पाहतोय की 12वा दिवस विधान परिषदेमध्ये आम्ही कामकाज या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेण्याला भाग पाडायचा आहे। अध्यक्ष महोदय, चर्चेतनं सगळ्या गोष्टीतनं मार्ग निघू शकतो। निश्चितपणे राज्य सरकार अध्यक्ष महोदय या ठिकाणी विरोधी पक्षाशी सगळ्या प्रकारच्या बाबतीत चर्चा करणार आहे, करायची आमची तयारी आहे। आज हे जे काही सस्पेन्शन झालंय हे कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेलं सस्पेन्शन नाही आहे। हे सस्पेन्शन केवळ या ठिकाणी ज्या प्रकारचं त्यांचं वर्तन होतं अशोभनीय आणि ज्या प्रकारे थट्टा मस्करी करून एका गंभीर प्रश्नाला अध्यक्ष महोदय चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झाला, त्या संदर्भात ते झालेलं आहे। मला असं वाटतं की याची गंभीर दखल, शेवटी आम्ही विरोधी पक्षात होतो, ते सत्ता पक्षात होते, अनेक वेळा अनेक प्रसंग आले, पण अशा परिस्थितीमध्ये एवढा सभागृहाचा अवमान होत असताना, बजेटचं डॉक्युमेंट झालं जात असताना जर विरोधी पक्ष नेत्यांचं असं मत असेल की कुठलीच कारवाई करू नये, तर अध्यक्ष महोदय अशा प्रकारे या सभागृहाला शिस्त राहणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।